नमस्कार प्रेक्षकांनो. कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मात्र खूप धमाकेदार असा ट्विस्ट आलेला आहे. इकडे मात्र आता कमळीच्या हॉस्टेलवरती अनिकाच्या काही मैत्रिणींनी जेव्हा आता इकडे गौरीला बघितलेलं असतं तेव्हा आता त्यांनी लगेच कॉल केलेला असतो अनिकाला. आणि या अनिकाच्या कॉलमुळे आता इकडे कमळीच्या जीवनामध्ये खूप मोठं वादळ आलेलं असतं. तेव्हा आता लगेच अनिका लगेच बोलते की हे बघ कमळी, आता हॉस्टेलवरती जाऊन हे बघ कमळी, तू मला माहिती आहे तुझ्या रूममध्ये कोणीतरी आहे आणि त्या रूमचं दार उघड आणि त्या बाईला बाहेर उघड. त्यावर आता इकडे लगेच अनिका लगेच प्रिन्सिपलला कॉल करते आणि प्रिन्सिपलसुद्धा आता गर्ल्स हॉस्टेलवरती येत आता कमळीला विचारपूस करते की खरंच कमळी, तू नेहमी सत्य बोलत आलेली आहे आणि खरंच तू आज कोण्या बाईला मात्र आता हॉस्टेलवरती लपून ठेवलेलं असेल तर तिला लवकरात लवकर बाहेर आण. तेव्हा आता तेवढ्यातच लगेच निगीला कमळी सांगते की जा आणि आईला बाहेर घेऊन ये. तेव्हा आता आईला म्हटल्यावरती लगेच इकडे गौरी बाहेर येते आणि तेव्हा मात्र आता कमळी बोलते की हो, मी लपून ठेवलेलं आहे. तेव्हा आता इकडे मात्र प्रिन्सिपल समोर लगेच आता शाईन मारत अनिका बोलते की हे बघा, तुम्ही तर मी काही या स्कूलचे रूल मोडले की मला लगेच ही कमळी पनिशमेंट देते, पण आज मात्र या कमळीने स्वतः रूल्स तोडलेले आहेत आणि या रूल्सची हीच शिक्षा असायला पाहिजे की हिला ही हॉस्टेलची रूम लगेच खाली करावं लागणार. त्यावर आता प्रिन्सिपल बोलते की हो, लगेच अनिका तू बरोबर बोलली. खरंच या कमळीने हॉस्टेलचे रूल भंग केलेले आहे आणि याची शिक्षा मी तिला देते की तिने आज संध्याकाळपर्यंत ही हॉस्टेलची रूम खाली करावी. आणि त्यानंतर मात्र असं लगेच प्रिन्सिपलच्या तोंडून ऐकल्यावरती इकडे मात्र लगेच आता खूप चिंतेत पडलेली असते ती म्हणजे कमळी. तर आता इकडे लगेच आता जे काही कामिनीने आता नयनताराच्या घरी जाऊन सांगितलेलं असतं की हो मान्य आहे की तो ऋषी कमळीवरती प्रेम करत आहे, पण त्याला जर तू घराच्या बाहेर ठेवलं तर मात्र तो आणखीन बिघडणार. ती कमळी त्याला पूर्णपणे जाळ्यात ओढून घेणार आहे. खरं तर तू त्याला आतमध्ये आण आणि नंतर तो तुझ्या कंट्रोलमध्ये राहणार. हे असे कामिनीचे शब्द आता सतत इकडे मात्र आता डोळ्यासमोर येत असतात ते नयनताराच्या. तर इकडे आता सतीशला सुद्धा बरं वाटत असते. आता तेव्हा लगेच नयनतारा आता रोहितला काहीही न सांगता लगेच आता इकडे मात्र जाते ते म्हणजे आपल्या जिथं ऋषी असतो ऋषीला भेटायला. तेव्हा आता लगेच ऋषीला भेटून नयनताराला समोर बघून मात्र ऋषी आश्चर्यचकित होते आणि बोलते की आई, तू आज इथं कशी आणि काय काम काढलंस तू? मला तुझ्याशी नाही बोलायचं. रोहित दादाने जेव्हा मला बाबांच्या रूममधून हॉस्पिटलमधून बाहेर जाण्यासाठी सांगितलं तेव्हा तू काहीही बोलली नाही आणि आज मला चक्क भेटण्यासाठी आली. त्यावर आता इकडे लगेच नाईलाजानं स्वतःच्या हाताच्या मुठ्ठ्या बांधत आता इकडे लगेच नयनतारा बोलते की हो ऋषी, मला मान्य आहे की तुझं जे काही कमळीसोबत प्रेम आहे ते मी मान्य करतो आणि तू माझ्या घरात पुन्हा यावं अशी मी तुला रिक्वेस्ट करतो. आणि तेव्हा तुझे जे काही रूल आहे, तुझं जे काही म्हणणं आहे ना, मी सर्व मान्य करतो ऋषी. बस तू घरी चल माझ्यासोबत, एवढीच मी तुला रिक्वेस्ट करतो. तेव्हा आता आईने रिक्वेस्ट केल्यावरती इकडे ऋषी बोलतो की ठीक आहे, मी येतो आई घरी. तेवढ्यातच आता इकडे लगेच ऋषीला कॉल येतो बंड्याचा आणि बंड्यांनी हॉस्टेलवरती घडलेला सर्व प्रकार सांगितलेला आहे की कशा प्रकारे आता ऋषीला घरात म्हणजे कमळीला हॉस्टेलवरतून संध्याकाळपर्यंत हॉस्टेल खाली करण्यासाठी सांगितलेलं असतं. तेव्हा आता आईला तो क्रॉस करून सरळ जातो कमळीकडे. आता कमळीकडे गेल्यावर ती लगेच कमळी खूप दुःखात असतं, खूप टेन्शनमध्ये असतं की आता जायचं तर कुठं जायचं, कॉलेज पण चालू झालेलं आहे, हॉस्टेलवरती आपण राहू शकत नाही आणि आजीला तिला त्रास द्यायचा नसतो. म्हणून आता ऋषी लगेच तिला मिठी मारते आणि बोलते की कमळी, तू कसलीही चिंता करू नको. आताच आई मला भेटण्यासाठी आलेली होती आणि आईने सांगितलं की लगेच आता तू इकडे मात्र घरी राहण्यासाठी आल आणि आता तू काही एक शब्दही बोलू नको, तू माझ्यासोबत इकडे नयनतारा निवासमध्ये चल. त्यावर आता कमळी बोलते की पण ऋषी सर, तिथं कसं जाणार आम्ही आईला घेऊन? आणि इकडे मात्र लगेच ऋषी बोलतो की हे बघ, आईनं सगळं आपलं प्रेम मंजूर केलेलं आहे आणि तू त्याची चिंता करू नको. सध्या खूप आवश्यकता आहे की आपण काकूला चांगल्यारीत्या ठेवलेलं असावं, सेफ ठिकाणी ठेवलेलं असावं. त्या व्यक्ती पाहित आहे ना तुझ्या मागावरती आहे आणि काकूला काही केलं ना तर आपण आयुष्यभर आपल्या दोघं एकमेकांना माफ करू शकणार नाही. तेव्हा आता कमळी आईच्या काळजीपोटी आता इकडे नयनतारा निवासमध्ये जाण्यासाठी मान्य होते आणि लगेच गेल्यानंतर मात्र आता
नयनतारा बोलते की ऋषी काय आहे, मी तुला एकट्याला सांगितलेलं होतं की तू घरी येऊ शकतो, तू यांना घेऊन का आलेला आहे. तेव्हा ऋषी बोलतो की हे बघ आई, काही दिवसासाठीच कमळी इथं राहणार आणि त्यानंतर मी तिची राहण्याची सोय दुसरीकडे करतो, पण मात्र साधना मावशीच्या जीवाला धोका आहे म्हणून ती इतर राहणार आहे. तेवढ्यातच मात्र आता इकडे लगेच नयनतारासुद्धा आता मुलाच्या हट्टापोटी आता या तिघींना, निघींना, कमळींना, गौरींना आता राहण्याची सोय आता नयनतारा निवासमध्ये करते. तर आता ऋषी लगेच त्या तिघींना एक बेडरूम दाखवते आणि तुम्ही निवांतपणे राहा आणि काही लागल्यास मला सांगा, बिलकुल आता तुम्ही कसलीही चिंता करू नका. तेव्हा मात्र आता इकडे लगेच ऋषी रूम दाखवण्यासाठी या तिघींना गेलेला असतं, पण नयनताराला प्रचंड राग आलेला असतो. कारण नयनतारा ज्या व्यक्तीचा सतत राग करत असतो कमळी, आणि काही दिवसापासून तिच्या आईच्या कॅरेक्टरवर मात्र या नयनताराने आता बोट उचललेलं असतं. आणि आता त्यानंतर नयनतारा एकच प्रश्नचिन्ह उभं करत असते की खरंच ही साधना माझ्या घरी राहूच कशी शकते आणि ऋषी एवढा मोठा निर्णय कसा घेऊ शकते. तेवढ्यातच तिथं रोहित येते आणि रोहित बोलते की काय चाललंय, तू ऋषीला आणलं ठीक आहे, हे त्याचं हक्काचं घर आहे, पण ऋषी त्या तिघींना का घेऊन आलेला आहे. अगं मला त्यांना बघितल्यावर फ्रस्ट्रेशन होत आहे, खरंच आई काय करू ना तुझं मला काहीही कळत नाही आहे. आणि आता ऋषी लगेच ऑफिसमध्ये दुसऱ्या दिवशी जॉईनसुद्धा होतो. तेवढ्यातच आता साधनाचा प्रचंड राग आलेला असतो आणि लगेच आता नयनतारा तरीसुद्धा साधनाला जेव्हा तिथं कमळी नसते तेवढ्यातच आता मात्र विचारपूस करते की खरं सांग साधना, तू माझ्यासोबत खोटं तर नाटक करत नाही आहे ना. हे बघ तू ऑलरेडी खूप खोटं बोलते आहे माझ्याशी आणि आता मात्र तू खोटी बोलू नको. तेव्हा आता इकडे साधनाला तर काही आठवत नसते आणि ही बाई आपल्याला ओरडते असं तिला जाणवल्यानंतर ती लगेच नयनतारावरती खूप जोरात ओरडते आणि तिला भलं काही वेगळंच बोलायला लागते. तेव्हा नयनतारा बोलते की कॅरेक्टर लेस बाही तर आहे, पण आज तुझी एवढी हिंमत की तू माझ्यावरती आवाज चढवते. तर इकडे कमळी आणि निगी तर गेलेले असतात, ते म्हणजे आता कॉलेजमध्ये, आणि ऋषीसुद्धा घरी नसतो. तेव्हा एकट्या साधनाला बघून मात्र तिच्यावर आता ही नयनतारा ओरडते आणि तेवढ्यातच आता तिचा हात पकडते आणि तिला आता घराच्या बाहेर लोटते. तेवढ्यातच आता योगायोग म्हणाला तरी चालेल. तेवढ्यातच तिथं आजी आणि आता राजन येते. आता स्वतः गौरीला नयनतारा हात पकडून बाहेर असं लोटते आणि तिला कॅरेक्टरलेस असं बोलतंय. तेव्हा मात्र आजी आता पुढाकार घेते आणि आता स्वतःच्या सुनीला सावरत लगेच नयनतारावर हात उचलते आणि बोलते की हे बघ नयनतारा, बाद झालं, तू किती बोलतेस ग तिला. एखाद्या व्यक्तीबद्दल जर तुला काही माहिती नसलं तर त्याबद्दल तुला बोलायचा काहीही अधिकार नाही आहे. खरं तर आज खूप दिवस मी तुला चांगले समजत होते, पण आज माझा हा हात तुझ्यावरती उठवला मी, पण माझा एवढा अधिकार नाही तुला मारण्याचा. पण आता मात्र माझ्या सुनेच्या अंगाला हात लावायचा नाही तू. तेव्हा आता सुनेचा म्हटल्यावर इकडे मात्र आता नयनतारा हादरते आणि बोलते की काय बोलता अन्नपूर्णा मॅडम तुम्ही. तेव्हा अन्नपूर्णा मॅडम लगेच बोलते की हे बघ, आजपासून तू माझ्या सुनेला कॅरेक्टरलेस म्हटलं, माझ्या घरच्या इज्जतला तू आता भर रस्त्यावर बाहेर काढण्यासाठी तू ठरवलं, यानंतर तुझे आणि माझे संबंध नाही. तेव्हा आता इकडे नयनताराच्या लक्षात आलेलं असतं की आपण ज्या व्यक्तीला कॅरेक्टरलेस म्हणून नेहमीच आता तिच्याशी बोलत आलेला आहोत ती राजनची बायको आहे. तेव्हा आता लगेच नयनतारा आजीला माफी मागण्याचा प्रयत्न करते, पण आता नयनताराला आजी माफ करत नाही आणि लगेच गौरीला घेऊन आता इकडे मात्र अन्नपूर्णा निवासमध्ये जाते. तेव्हा मात्र राजन आणि आजीला प्रचंड आनंद झालेला असतो, पण प्रेक्षकांनी इकडे कमळीला जेव्हा माहिती पडणार आहे की ज्या वडिलाच्या नावासाठी ती सतत क्षणोक्षण धक्के मारत फिरत होती, तेव्हा आता ते वडील तिचे राजन आहे. आता अशा प्रकारे आजी आणि आईला एकत्र बघून मात्र खूप मोठं वर्षाचं रहस्याचा उलगडा होणार आहे. असेच रहस्याचे उलगडे बघण्यासाठी बघत राहा कमळी मालिका आणि आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन.